तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्सच्या चॅनलवरती। तर राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमधील ग्रामपंचायत कर्मचारी यांना त्यांचं वेतन, त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच यांचं मानधन, सदस्य बैठका भत्ता, त्यानंतर ग्रामपंचायतमधील इतर काही कर्मचारी आहेत त्यांचा भविष्य निर्वाह निधी हा त्यांना सहाय्य अनुदान हिस्स्यातून वितरित करण्यात येणार आहे आणि त्याविषयीचा माहिती देणारा जी.आर. आपल्याकडे आलेला आहे। तर या जी.आर. मधून आपण या सहाय्य अनुदान हिस्स्याची जो निधी वितरित करायचा आहे त्याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला किती निधी सहाय्य अनुदान म्हणून हिस्सा हा देण्यात येणार आहे त्याविषयीची देखील माहिती आपण पाहणार आहोत। ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती सविस्तर। तुम्ही पाहू शकता माहिती देणारा जी.आर. हा आहे। तर या जी.आर.चा विषय तुम्ही इथे पाहू शकता। सन 2025-26 या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व सरपंच, उपसरपंच यांचे मानधन, सदस्य बैठका भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यासाठी शासन सहाय्य अनुदान हिस्सा हा वितरित करण्याबाबत हा जी.आर.चा विषय आहे। त्यानंतर जी.आर.ची दिनांक 13 जून 2025 अशा प्रकारे आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय या जी.आर.चा। या शासन निर्णयामध्ये ग्रामपंचायतमधील एकूण किती असे कर्मचारी आहेत, सरपंच आहेत की कोणाकोणाला हा राज्य हिस्सा देण्यात येणार आहे। तर त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायतमधील कर्मचारी त्यांचं वेतन, भविष्य निर्वाह निधी, त्यानंतर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांचं मानधन, सदस्य बैठका भत्ता आणि अदा करण्यासाठी मागील क्रमांक येथे देण्यात आलेला आहे की कशानुसार, कोणत्या निर्णयानुसार देण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती। तर महत्त्वाचं हे आहे की ग्रामपंचायतमधील कर्मचारी, त्यानंतर सरपंच, उपसरपंच, सदस्य बैठका भत्ता आणि इतर कर्मचारी यांचं जे वेतन आहे ते या सहाय्य अनुदान हिस्स्याअंतर्गत वितरित करण्यात येणार आहे। तर त्यानंतर आता हे सहाय्य अनुदान कशा प्रकारे मिळणार आहे, तर ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदान, सहाय्य अनुदान हे वेतनेतर, इथे तुम्ही पाहू शकता हे वेतनेतर लेखा शीर्षाखालील वित्त विभागाने अर्थसंकल्पीय जी तरतूद आहे त्यामध्ये 820,56,00,000 इतका निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे यांच्या भत्त्यासाठी, अनुदानासाठी व इतरही निधीसाठी। तर यापैकी वित्त विभागाने 205,14,00,000 इतका निधी माहे एप्रिल, मे, जून इथे तुम्ही पाहू शकता हा निधी जो आहे तो माहे एप्रिल, मे, जून या 3 महिन्याचा खर्च भागवण्यासाठी या विभागास उपलब्ध करून दिलेला आहे। तर हा जो निधी आहे तो सदर निधी संचालक राज्य व्यवस्थापक कक्ष, पंचायत राज पुणे यांच्याकडे वितरित करण्यास जो आहे तो स्वाधीन केलेला आहे। तर आता पंचायत राज कक्ष जे आहे ते प्रत्येक ग्रामपंचायतीमधील कर्मचारी, त्यानंतर सरपंच, उपसरपंच, विविध बैठका भत्ता यांना हा वितरित करेल। तर पुढील कार्यवाही कशा प्रकारे आहे तुम्ही इथे पाहू शकता। तर सन 2000 इथे तुम्ही पाहू शकता सन 2025-26 या आर्थिक वर्षात जी मागणी केलेली आहे प्रधान शीर्ष जिल्हा मानधन इतर भत्ते यासाठी, त्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचं मानधन, इतर भत्ते, कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदाने, वेतनेतर सहाय्य अनुदाने अंतर्गत माहे एप्रिल, मे, जून या कालावधीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन, सरपंच, उपसरपंच यांचे मानधन, सदस्य बैठका भत्ता, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी ही रक्कम अदा करण्यासाठी हे सहाय्य अनुदान रुपये 205,14,00,000 इतका निधी वितरित व खर्च करण्यास शासन या निर्णयाद्वारे मान्यता देत आहे। अशा प्रकारची मान्यता आता हे अनुदान वितरित करण्याबाबत देण्यात आलेली आहे आणि दर ग्रामपंचायत म्हणजेच राज्यातील ग्रामपंचायतींना एकूण जे सहाय्य अनुदान आहे तो हिस्सा म्हणून रुपये 205,14,00,000 इतका हा वितरित करण्यात येणार आहे आणि त्यासाठी ही मान्यता देण्यात आलेली आहे। तर ही होती माहिती याविषयीची सविस्तर की कशा प्रकारे हे किती जे अनुदान आहे या सहाय्य हिस्स्यातून मिळणार आहे त्याविषयीची माहिती। त्यानंतर अधिक माहिती आता आपण येथे जाणून घेऊयात। दिनांक 14 ऑगस्ट 2019 अन्वये सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठका भत्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर हा निधी कशा प्रकारे देण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती येथे आहे। तर हा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। सदर सहाय्य अनुदान
अदा करण्यासाठी विकसित केलेल्या ERP प्रणाली सध्या स्थितीत बंद असल्याने सदर ERP प्रणाली पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत सहाय्य अनुदान जिल्हा परिषद यांना वितरित करून जिल्हा परिषदेमार्फत संबंधितांना अदा करण्यास संचालक राज्य व्यवस्थापक कक्ष पंचायत राज पुणे यांना अशा प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे। आणि आता या ग्रामपंचायतीमधील सदस्य त्यानंतर सरपंच यांना हा निधी आता लवकरच वितरित होईल। तर त्यांना एकूण 3 महिन्याचा हा निधी वितरित करण्यात येणार आहे। तर कशा प्रकारे निधी वितरित करायचा आहे, कशा प्रकारे ज्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत, त्याविषयीची माहिती खालील शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता। तर जी महत्त्वाची माहिती होती की ग्रामपंचायतीमधील कोणत्या कर्मचारी, सरपंच, जे इतर कर्मचारी आहे कोणाकोणाला या सहाय्य अनुदानाचा हिस्सा वितरित करण्यात येणार आहे आणि तो वितरित करण्यात येणारा सहाय्य अनुदानाचा हिस्सा हा किती असणार आहे याविषयीची माहिती आपण आत्ताच या शासन निर्णयामधून पाहिलेली आहे। तर अशा काही प्रकारे ग्रामपंचायतमधील ग्रामपंचायतमधील कर्मचारी, त्यांचं वेतन, सरपंच, उपसरपंच यांचे मानधन, सदस्य बैठका भत्ता, त्याच्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अशा काही प्रकारे सहाय्य अनुदान हिस्सातून वितरित करण्यात येणार आहे। आणि ही होती माहिती याविषयीची सविस्तर।